नमस्कार, मी संकेत आवटे। आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो त्याचं एकमेव कारण आपल्याला चांगलं व्याज मिळावं आणि दुसरं कारण असतं ते सुरक्षित राहावेत, जी आपण गुंतवणूक केली ती अमाउंट। पण जर मी तुम्हाला म्हणालो ते तुमचे पैसे 100% सुरक्षित नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्याज मिळावं, वाढावं ही जी अपेक्षा होती ती अपेक्षा तुमची भंग होणार असेल तर, ते पैसे वाढणार नसतील तर, हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल ना। पण याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी पुढे व्हिडिओमध्ये देतोय तुम्हाला, त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। बँकेमध्ये पैसे आपण दोन प्रकारे ठेवू शकतो। एक तर सगळा पैसा आपल्या सेव्हिंग अकाउंटवर राहतो आणि दुसरा प्रकार असतो एफडी करतो आपण पैशाची। सेव्हिंग अकाउंटवर पैसे का असतात? कारण ते आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण काढून घेऊ शकतो। एफडी का करतो? तर आपल्याला चांगले अजून व्याजदर मिळावे। सिंपल फंड आहे, बँकेमध्ये व्याज मिळतं 2 ते 3% सेव्हिंग अकाउंटला आणि एफडीला व्याज मिळतं 3 ते 6% म्हणून आपण एफडी करतो, कारण 4 पैसे आपल्याला जास्त मिळतात म्हणून। पण त्याला एक ठराविक वेळेसाठी आपल्याला लॉक करावं लागतं आणि जर ते मोडलं तर आपल्याला तेवढं व्याजदर मिळत नाही। पण तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला सगळं माहितीच आहे, पण यावर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे इन्फ्लेशन, महागाई। जहां से ब्याज खत्म होता है वहां से महंगाई शुरू होती है। म्हणजेच व्याज 3 ते 6% मिळतं ना आपल्याला, पण 6% पासून 10% पर्यंत महागाई वाढते। सरकारी आकडा आहे 6% पेक्षा जास्त महागाई आहे म्हणून, म्हणजेच विचार करू शकता किती जास्त महागाई आहे। एक सर्वे तुम्ही करून बघू शकता, तुमच्या घरातील कुठल्याही 4 ते 5 वस्तू तुम्ही निवडा, त्या 5 वस्तूंची आज असलेली किंमत आणि मागील 1 वर्षामध्ये असलेली किंमत कंपॅरिझन करून बघू शकता आणि यावरून तुम्हाला समजेल महागाई किती वाढलेली आहे। पेट्रोलचे दर, डिझेलचे दर बघू शकता, त्याचबरोबर घरगुती तेलाचे दर सुद्धा बघू शकता। प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ झालेली आहे आणि ती मिनिमम 10% झाली। महागाई ॲक्च्युली खूप जास्त वाढते, पण ॲव्हरेज आउट जर आपण केलं तर 10%च्या आसपास कुठेतरी प्रॅक्टिकली ती यायला हवी असं आम्हाला वाटतं। तुम्ही म्हणाल या महागाईचा आणि या व्याजदराचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे मित्रांनो। जर समजा तुम्ही 1 लाख रुपये बँकेमध्ये ठेवले आणि तुम्हाला मॅक्सिमम व्याजदर मिळाला 6%, 1,06,000 होणार 1 वर्षानंतर आजपासून। पण आज जो आयफोन 1 लाख रुपयाला येतोय ना, किंवा कुठलीही वस्तू, तुम्ही एखादी बाईक बाय करायला जाताय, त्या बाईकची किंमत जर आज 1 लाख रुपये असेल तर हीच बाईक पुढच्या वर्षी 1,10,000 किंवा 1,20,000 पर्यंत असू शकते। हो, एवढी प्रचंड प्राइस वाढते। एक्सपिरियन्ससाठी हिस्ट्री बघू शकता तुम्ही, जी बाईक आत्ता तुमच्या मनामध्ये येते ना तीच बाईक 1 वर्षापूर्वीचे दर आणि आजचे दर कमेंट करून सांगा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। म्हणून मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं की अशा 5 गोष्टी निवडा आणि त्या 5 वस्तूंचे दर मागच्या वर्षी काय होते आणि आत्ता काय होते। गुगल बाबा आहे, सगळं आपल्याला सांगेल। या सगळ्या सांगण्यावरून एक गोष्ट तर तुमची क्लिअर झाली असेल की जी आपण गुंतवणूक करतो ती सॅटिस्फॅक्टरी रिटर्न देत नाही, खूप कमी रिटर्न देते, म्हणजेच तुमचा पैसा कमी होतोय। त्यामुळे जी आपण गुंतवणूक करतो त्याने तेवढे चांगले रिटर्न्स द्यायला हवेत। हे सगळं सांगण्यामागचं कारण मला आजच एक अजून मोठा धक्का बसला। जेव्हा मी जॉब करत होतो, जॉब मी स्विच केले, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं, त्या प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळं अकाउंट आम्हाला ओपन करायला लागायचं। तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक कंपनीचं एका वेगळ्या बँकेशी टायअप असतो। या कंपनीची सॅलरी HDFC मध्ये येते, या कंपनीची सॅलरी ICICI मध्ये येते, कुठल्या कंपनीचं बँक ऑफ बरोडाशी टायअप असतो तर कोणाचा बँक ऑफ इंडियाशी। त्यांचं लोन जिकडे असेल, जिकडे त्यांचे व्यवहार असतील, तिकडे सगळ्या एम्प्लॉईंचं बँक अकाउंट असतं आणि माझे सुद्धा असे मल्टिपल बँक अकाउंट बनत गेले। आणि जेव्हा मी जॉब स्विच करणार तेव्हा त्या बँकेचं अकाउंट मी वापरणं बंद करणार, कारण दुसऱ्या कंपनीची सॅलरी दुसऱ्या बँकेमध्ये यायची। फॉर एक्झाम्पल ICICIचं अकाउंट माझ्या जुन्या कंपनीचं होतं, ते मी वापरणं बंद केलं, कारण परत माझं अकाउंट आलं ॲक्सिस बँकेमध्ये, म्हणून मी ॲक्सिस बँक वापरू लागलो, त्याचं ATM वापरू लागलो, ते अकाउंट यूज करू लागलो। पण जेव्हा त्याचा यूज बंद झाला जुन्या अकाउंटचा, त्यावेळी त्याच्यावर हेवी चार्जेस लागू लागले। आता हे वेगवेगळे चार्जेस काय असतात थोडेसे मी एक्सप्लेन करतो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, तो 1,000 पासून 10,000 पर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल, ते पैसे अडकून राहतील। जर ते नसतील तर तुम्हाला हेवी चार्जेस लावले जातात। 500 रुपयापर्यंत तुम्हाला चार्ज लागू शकतो जर तुम्ही मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवला नाही तर, किंवा तुमचे 10,000 रुपये ते तिकडेच अडकून पडले, हे सुद्धा लक्षात घ्या, ते पैसे बँक फुकट वापरणार। दुसरा चार्ज लागतो डेबिट कार्डसाठी 150 रुपयापासून 500 रुपयापर्यंत। SMS चार्जेस तुम्हाला लागतात क्वार्टरली 15 रुपयापासून 50 रुपयापर्यंत। 5 पेक्षा जर जास्त ट्रान्झॅक्शन तुम्ही वेगळ्या ATM मधून केले ना तर त्यावर सुद्धा चार्जेस लागतात। मिनिमम पर ट्रान्झॅक्शन 20 रुपये तुमच्याकडून घेतले जातात।
चेकबुक तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल तर 50 ते 100 रुपये घेतले जातील. डुप्लिकेट पासबुक असेल, डेबिट कार्डसाठी असेल किंवा प्रिंटेड बँक स्टेटमेंट हवा असेल, सगळ्या गोष्टींसाठी चार्जेस आहेत आणि ते तुमच्याकडून उकळले जातात कारण तुम्ही ते यूज करता. तुम्हाला वाटतं हे सगळं फ्रीच आहे, पण ॲक्च्युली फ्री नसतं. या सगळ्याचे चार्जेस घेतले जातात. पण अजून काही अकाउंट असे असतात ज्यांना या सगळ्या गोष्टी फ्री दिल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल माझ्या कंपनीचे अकाउंट्स असतील, माझे 3 ते 4 अकाउंट आहेत कंपन्यांचे, वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळे अकाउंट. त्या अकाउंटसाठी कुठलेही चार्जेस लावले जात नाहीत. तुम्ही म्हणाल कंपनीचं अकाउंट आणि चार्जेस नाही, खूप चांगली गोष्ट आहे. अगदी बरोबर ऐकताय. खरंच चार्जेस एकही रुपया या सगळ्यातला कट होत नाही. बऱ्याच सर्व्हिसेस ते मला फ्री ऑफ कॉस्ट देतात. मल्टिपल पेमेंट्स मी एकाच वेळी करू शकतो, इमिडिएट पेमेंट करू शकतो, सगळ्या सर्व्हिसेस आहेत. पण त्यासाठी एक अट आहे, 10 लाख रुपये मिनिमम बॅलन्स मला मेंटेन ठेवावा लागतो. इमॅजिन करू शकता किती हेवी अमाऊंट माझी त्या बँक अकाउंटमध्ये पडून राहते आणि तो पैसा ती बँक वापरते आणि माझ्या जीवावर, इन शॉर्ट माझ्या जीवावर म्हणजेच करंट अकाउंटला तर व्याज मिळतच नाही, 0 रुपीज मिळतात आणि ते 10 लाख रुपये बँक वापरून बाकी लोकांना व्याजाने पैसे देते. 10%, 12%, 15%. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर क्रेडिट कार्ड घेता का, हे सुद्धा कॉल येतात ना. हे क्रेडिट कार्ड तुम्हाला देऊन जर तुम्ही ते पेमेंट डिफॉल्ट केलं तर त्यावर 25% व्याजदर तुमच्याकडून उकळला जातो. सिंपल भंडा, पैसे फुकट माझे वापरले, तुमचे वापरले आणि त्यावरून 25% बँकांनी कमवले. पुढचा मेन प्रश्न आहे तो सिक्युरिटीचा. आता तुम्हाला माहितीच आहे की व्याजदराबद्दल आपलं बोलणं झालंच तर पैसा आपला कमी होतो, तो वाढत नाही. सिक्युरिटीमध्ये एक महत्त्वाचा इश्यू हा आहे की फ्रॉड प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत, NPAs वाढलेले आहेत. हे लोक पैसे घेतात, नीरव मोदी पैसे घेतला पळून गेला, विजय माल्या पैसे घेतो पळून जातो, असे एकापेक्षा एक बागडबिल्ले आपला पैसा घेऊन पळून जातात आणि भोगावं लागतं आपल्याला. बँक बंद पडते, मोठमोठे फ्रॉड्स होत आहेत, मोठमोठे सायबर सिक्युरिटीज अटॅक होत आहेत, आपले बँक अकाउंट्स हॅक केले जात आहेत, ATM हॅक केलं जातं, खोटे कॉल्स येतात, तुमच्याकडून OTP घेतले जातात, तिकडून पैसा तुमचा काढला जातो आणि यावर ॲक्शन काय, 0. उदाहरण आहे येस बँक, PMC बँक, DHFL बँक यांनी पैसा लोकांचा बुडवला होता अक्षरशः. बऱ्याच बँकांनी तर पैसे लोकांचे परत केलेले नाहीत. तुम्हाला माहिती असेल DSK कुलकर्णी साहेब, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण इन्व्हेस्टमेंट केली. एक सिंपल कन्सेप्ट आपली मित्रांनो हीच असते की 2-4% आपल्याला जास्त मिळावे म्हणून आपण काय करतो, आता बँकांमध्ये पैसे न ठेवता पतसंस्थेमध्ये ठेवतो. कोणीही नेता उठतो, आता पतसंस्था सुरू करतो आणि आपण त्याच्याकडे जाऊन गुंतवणूक करतो. इन शॉर्ट काय, मतं घेण्यासाठी 200 रुपये तो आपल्याला देतो, पण त्या बदल्यात 2-4 लाख रुपये घेऊन बँक बुडवतो. हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. तीच गोष्ट घडली DSK सोबत. आता त्याचं रूट कॉज काय होतं त्यामध्ये आपण घुसणार नाही. ते गिल्टी आहेत नाही, त्यांची चूक झाली, बिझनेस स्ट्रॅटेजी चुकली किंवा त्यांना खरंच बुडवायचं होतं, जे काही असेल ते असेल, पण बँक बंद पडली ना. लोकांनी रिटायरमेंटचा पैसा, कष्टाचा घामाचा पैसा तिकडे इन्व्हेस्ट केला होता की रिटायरमेंटसाठी माझा फंड आलाय, तो मला म्हातारपणी उपयोगाला होईल. आज माझ्याकडे पैसे एवढे आहेत, ते सगळे पैसे मी तिकडे नेऊन ठेवले कारण 10 ते 12% व्याज मला मिळत होतं, जिकडे बँका 7, 6, 8% व्याज देत होत्या. बँकांच्या तुलनेत 4% मला एक्स्ट्रा मिळत आहेत म्हणून मी तिकडे गुंतवणूक करतोय. हे बघून लोक फसत होते आणि अडकले तिकडेच. का तर लोकांना आयडिया नव्हती की ती बँक बंद पडू शकते आणि कुठेही काहीही होऊ शकतं. सरकारी बँक असेल, प्रायव्हेट बँक असेल, पतसंस्था असेल, काहीही होऊ शकतं, गॅरंटी नाही. मग यावर सोल्युशन काय? तुम्हाला वाटतं सरकार याची गॅरंटी घेतं? बिलकुल घेत नाही. इन्शुरन्स असतो पण तो 5 लाखापर्यंत, मॅक्सिमम 5 लाख सरकारकडून रिकवर होऊ शकतात, होतीलच याची खात्री नाही. पण 5 लाखाची तरी ॲटलिस्ट आपल्याकडे सिक्युरिटी आहे. आपल्याला वाटतं की 5 लाखापर्यंत रिकवर होईल, पण त्याच्या पुढचं काय? ज्या लोकांनी जमिनी विकल्या, ज्या लोकांनी फ्लॅट विकले, मोठी अमाऊंट आली, तिकडे नेऊन इन्व्हेस्ट केली, अशा लोकांचे पैसे बुडलेत. PMC बँक, येस बँकमध्ये असे मोठमोठे इश्यूज झाले होते. PMC बँकेमध्ये तर एवढे मोठे इश्यूज तुम्ही बघू शकता, न्यूज अजूनही आहेत. मुलीच्या लग्नासाठी 15 दिवसामध्ये मुलीचं लग्न होतं, त्यासाठी 10 लाख 20 लाख रुपये तिकडे ठेवले होते, दागिने घ्यायचे होते, खर्च होता, सगळं होतं. तेवढ्यात बँक बुडाली. अचानक पैसे गेल्यामुळे लग्न मोडण्याची वेळ आली, पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं, अनेक मोठमोठ्या घटना घडल्या. या सगळ्याला जबाबदार कोण? याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही आणि जबाबदार कधीच कोणी नसतो. यामध्ये अडकतो आपण.
NPA करतो वेगळाच, पण यामध्ये अडकतो आपण. लुटतात हे बिझनेसमॅन, पण अडकतो आपण सर्वसामान्य जनता. त्यामुळे यासाठी एकमेव उपाय आणि एकमेव सोल्युशन डायव्हर्सिफिकेशन. एकाच बकेटमध्ये जर सगळी अंडी घेऊन फिरू लागला ना, पूर्ण तिकडेच ऑमलेट बनणार हे नक्की. जर तुम्हाला थोडं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, स्वतःची अमाऊंट, स्वतःचा पैसा सिक्युअर ठेवायचा असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. वेगवेगळ्या बँकात नाही. मी परत रिपीट करतो, कारण बँकेमध्ये आपल्याला लिमिटेड अमाऊंट ठेवायची आहे. मी अनेकदा तुम्हाला सांगू इच्छितो की जर बँकामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर मॅक्सिमम 6 महिन्याचा इन्कम बँकेमध्ये असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. कारण यामागे एकमेव कारण आहे की तुमचा पैसा चांगला परफॉर्म करतच नाही, इन्फ्लेशन वाढतंय, त्याचं तुम्हाला चांगलं व्याजदर मिळत नाही, आणि दुसरं सिक्युअर पण नाही, ती सुद्धा रिस्क आहे. जर पैसेच वाढत नाहीत, सिक्युरिटी पुढची गोष्ट आहे, तिकडे तरी सुद्धा आपण रिस्क घेतोच ना. व्याजदर कमी मिळतं तरी सुद्धा आपण रिस्क घेऊन इन्व्हेस्ट करतो, बँकेमध्येच जातो. मग रिस्क घ्यायचीच आहे तर अजून बरेच प्रोडक्ट आहेत, चांगल्या चांगल्या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो, तिकडून चांगले रिटर्न्स मिळवू शकतो आणि तिकडेही डायव्हर्सिफिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना वेगवेगळे आपल्याकडे मार्ग असतात. फॉर एक्झाम्पल, मी रिचमीला व्हिजिट दिली, RICHMWE.com. इकडे वेगवेगळे म्युच्युअल फंड मला पाहायला मिळतील. म्युच्युअल फंडमध्ये जर मला इन्व्हेस्ट करायचं असेल तर खूप चांगल्या रिटर्नची पण आपण अपेक्षा ठेवू शकतो, सिक्युअर रिटर्नची अपेक्षा ठेवू शकतो, मॉडरेट रिटर्नची ठेवू शकतो. वेगवेगळे ऑप्शन आहेत. इक्विटी मार्केट थोडंसं रिस्की असतं. रिस्की इन द सेन्स, आज मी इन्व्हेस्ट केले आणि 25 दिन में पैसा डबल इकडे होत नाही, तो कमी पण झालेला दिसेल. पेशन्स इकडे खूप महत्त्वाचे आहेत. जेवढं जास्त लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट कराल तेवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळणार. इकडे बघू शकता 18%, 17%, 16%, त्याचबरोबर 20%, 18% एवढं चांगलं व्याजदर इकडे आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, मिराई ॲसेट इमर्जिंग ब्ल्यूचिप फंड, हा फंड खूप चांगला आहे मित्रांनो. इकडे बघू शकता, मी कुठलाही XYZ फंड यातच करा असं बिलकुल मी तुम्हाला सांगत नाही, की उदाहरणाच्या स्वरूपात मी वेगवेगळे 1-2 फंड तुम्हाला दाखवतोय. 20% रिटर्न दिले त्याने, 21%. मी म्हणेन यासाठी अर्धा 1% खर्च झाला, म्हणजे चार्जेस हे ते इकडच्या तिकडच्या गोष्टी सगळ्या निघून गेल्या. 20% कुठंही गेलेला नाही. 20% व्याज जर तुम्ही मिळवलात, 3 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती यामध्ये, तर 21% तुम्हाला रिटर्न मिळाले असते. जेवढी इन्व्हेस्टमेंट तुमची मोठी, जेवढी इन्व्हेस्टमेंट जास्त, जेवढ्या वेळेसाठी कराल तेवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळणार. पुढचा फंड आहे SBI स्मॉल कॅप. इकडे तुम्ही बघू शकता 25% रिटर्न्स आहेत. 25%, नॉट अ जोक. जर तुम्हाला हे बँकेमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील ना पैसे, तर मिनिमम 5 वर्षासाठी आता पुढे इन्व्हेस्ट करावं लागेल, तर तुम्हाला 1 वर्ष ही जे तुम्हाला म्युच्युअल फंड रिटर्न देते ना, तेवढी तुम्हाला ही बँक देईल. आणि बँकेमध्ये 5 वर्ष थांबावं लागेल, म्युच्युअल फंडसाठी 1 वर्ष थांबावं लागेल. हो, 1 वर्षातच एवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. त्यासोबतच वेगवेगळे अजून प्रोडक्ट असू शकतात. तुम्ही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंटसुद्धा आम्ही फ्री इकडे प्रोव्हाइड करतोय. स्टॉक्समध्ये जाऊन ओपन डीमॅट अकाउंटवर क्लिक करू शकता आणि इकडे तुमच्या अकाउंट डिटेल्ससुद्धा भरू शकता. इथून स्वतः तुम्ही प्रोसेस करून अकाउंट कंप्लीट करता येऊ शकतं, किंवा या नंबरला कॉल करा, माझी टीम फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून देईल. त्या डीमॅट अकाउंटचा वापर करून तुम्ही वेगवेगळे स्टॉक बाय करू शकता. आता स्टॉक कुठले बाय करायचे, ट्रेड कुठल्या स्टॉकमध्ये करायचा, ही सुद्धा शंका असेल ना तुमच्या मनामध्ये, तर त्यासाठी एक काम करू शकता. मी जे ट्रेड घेतो ते रिचमीवर पोस्ट करतो, फ्री ऑफ कॉस्ट करतोय. जर तुम्ही आमच्याकडून डीमॅट अकाउंट ओपन केला असेल तर ते सुद्धा तुम्हाला फ्री मिळतील, म्हणजेच ते बघून सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. यूट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट मी तुम्हाला दाखवतोय, या प्लेलिस्टमध्ये सुद्धा जाऊन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. वेगवेगळे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतो, जे बघून तुम्ही स्वतःचा रिसर्च करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. स्टॉक ते बाय करू शकता, स्वतःचा पोर्टफोलिओ तुमचा बनेल. थोडंसं इकडे स्मॉल केसवर क्लिक केलं तर इकडे वेगवेगळे बास्केट्स आहेत जे खूप चांगले रिटर्न देत आहेत. इकडे बघू शकता ट्रेंडी सेक्टर, या सेक्टरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. वन ऑफ द बेस्ट रिटर्न यामधून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, कारण हा कंप्लीट पोर्टफोलिओ आम्ही मॅनेज करतोय, मी करतोय, माझी टीम करते, एक्सपर्ट लोक आहेत, सेबी रजिस्ट्रेशन आहे, याचं अनेक गोष्टी आहेत. प्रॉपर वेल सिक्युअर्ड हा फंड आहे किंवा हे बास्केट आहे, ही स्कीम आहे. ज्याप्रमाणे निफ्टी अप ट्रेंडमध्ये जाते किंवा इक्विटी मल्टी कॅपचा परफॉर्मन्स आहे, त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगला आपल्या सेक्टरचा परफॉर्मन्स आहे. सेक्टर परफॉर्मन्स म्हणजे काय, जसजशी बिझनेसची सायकल बदलत जाईल तसे आपले स्टॉक पण बदलत जातात. आता ऑटोमोबाईल सेक्टर चांगलं चाललंय तर ऑटोमोबाईल सेक्टर जोपर्यंत चांगलं चालू आहे तोपर्यंत आपण त्याला होल्ड करतो.
चांगल्या लेवलला गेल्यानंतर सेल करतो, पुन्हा दुसरं सेक्टर पकडतो जे आता सध्या डाऊन आहे, पुन्हा त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, परत वर गेल्यानंतर आपण त्यातून बाहेर पडतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिसर्च करण्याची किंवा थोडंसं डोक्याला त्रास करून घेण्याची गरज नाही. सिंगल क्लिकवर बाईंग सेलिंग होतं. कुठल्याही प्रकारे ट्रेड तुम्हाला स्वतः करण्याचीही गरज नाही. वन ऑफ द बेस्ट रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्हाला इकडून करता येत नाही, या नंबरला कॉल करा. माझी टीम सगळी प्रोसेस करून देईल. सिम्पली या नंबरला कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता. यासोबतच तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, गोल्डमध्ये करू शकता, बॉन्ड्समध्ये करू शकता. अनेक ऑप्शन आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, जेणेकरून ते सेफ राहतील, चांगले रिटर्न मिळतील, डायव्हर्सिफिकेशन होईल, तुम्हाला सगळीकडचा अभ्यास करता येईल, कुठे चांगले रिटर्न आहेत हे बघून तिकडे अजून थोडीशी अमाऊंट एक्स्ट्रा ॲड करता येईल. नेहमीप्रमाणे मला ॲप्रिशिएट करण्यासाठी, चॅनलला अजून ग्रो करायला मदत करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.